वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। काय पोरी, आज दूध तूच घेऊन चालली? कल्पी बिमार आहे का? नाही भाऊजी, तब्येत गिब्येत चांगली आहे, पण यंदा तिचं मॅट्रिकचं वर्ष आहे ना, अभ्यासाच्या इकडे लक्ष द्यायला लागते जरासं. बरं बरं, ठीक आहे. दे गड्या मनोहर, एक कट चहा दे. भलतच डोसका भनभन करून राहिलं. बरं बरं, बसा रामभाऊ. वा, चहा लय सुपर बनवला गड्या त्या. पण हॉटेल करणं जरा झकपक. आजकाल गिरायक आले शो पाहिजे. रामभाऊ, आता आपल्या बाबदाचा धंदा आहे, काहीतरी टाइमपास सुरू आहे. तिघसता कोडला, मागच्या वर्षी ओला दुष्काळ पडला भाऊ. शेती भरोशाची राहिली नाही भाऊ. पिकली तर दिवाळी दसरा, नाही तर हातपाय पसरा. म्हणून काहीतरी करावं लागते रामभाऊ पोटा पाण्यासाठी. तुझे बी बरोबर आहे गड्या. चल येतो मी. बरं बरं रामभाऊ.
तू कशी काय आली ती आज दूध घेऊन? यंदा तलावात पाणी राहील ना? वा वा, यंदा तर दुष्काळ पडला तरी त्याला वाटत नाही. तेच म्हणतो मी, जीव जाईन एवढं पाणी ठेवजो बापा. नामुष्कीपेक्षा मरण पुरलं एकदाच. कायची नामुष्की? कायची नामुष्की? नामुष्की नाही तर काय, साऱ्या सोयरे धैर्यात झालं. मी म्हणतो पुरत नशील तर बंद करा ते हॉटेल. पण सकाळपासून मी माझ्या पोरीला धाडणार नाही तर ती सांगून ठेवतो. हाग्याला जायपर्यंत बसत तिले गल्ल्यावर, दिवसभर तर बसत नाही. माहित आहे तुमचं हाग्याला जाणं. मला समध्या खबरा लागतात. तुम्ही तिकडे गेले की फाट्यावरले समधे भंटोल पोट्टे हॉटेलात गर्दी करतात. माझ्या पोरीच्या तोंडाकडे टकमक पाहतात. बसवा ना बाप्पा, दिवसभर बसवा. ते चेतन शेठच्या पोरीवानी जाऊ दे जा मांग कोणाच्या तुमच्या 3 पैसळल्याच्या धंद्यासाठी. त्याचं निभलं. 2 पोरी चरून आल्या तरी त्याचे लग्न झाले. काऊन तर त्याचे सोयरे धायरे दूर आहे. अति हित बर असलं की हात भर होते. 2 दिवसानं पोरीचं लग्न करा लागते. सलमान बी भारी आहे. पैशाचं सोंग येत नाही हे खरं. म्हणून काय इस्त्या जोडलोनी ठेवा. तुले काय वाटते? मी जाणून बसतो तिले. ते तुम्हाला माहित, तुमच्या देवाले माहित. मारणाऱ्याचा हात धरला जाते पण बोलणाऱ्याचं तोंड धरलं जात नाही. आज सदाशिव भाऊ आलते भाऊजीच्या घरी. मी सोन्याले त्याले चहा प्यायला बोलायला धाडलं तर ते काय म्हणले माहित आहे? जाय त्या मायाला सांग आम्हाला त्या घरचं चहा पाणी चालत नाही. खाना क्या था तू बैठ काउंटर पर. चाय वाय देना भैया, चाय समझ नहीं इधर. बाबा मैं येते. कल्पे चालली काय? थांब ना जरा बस. काय बाबा तुमचं रोजच आहे. नाही यावर्षी मॅट्रिकचं वर्ष आहे ना, मला शाळेत जावं लागते. हो बाबा, हा 2 मिनिट. हा आलो. काय काळजी करतो? बाबा लवकर ये जा, मला शाळेत जावं लागते.
अरे तिकडं काय चालतं? अरे इकडं चाल. इकडं तर 5चा गट 10 लिबी दिला तर काही फरक नाही पडत. बरं ठीक आहे चल. अरे 2 कट दे कल्पे. ए कल्पे, आली का? काय दिन्या? पहिले पुढे सांग ना. सोडतो चल पुढे सांग पहिले. कॉलर सोडतो ना मी. पहिले पुढे सांग. कोणती पुढे पाहिजे द्यावर. स्वतःचा ऑटो घेऊन आला तर काही इमलच्या पुढेवर वागवत. मी काय म्हणतो संध्याकाळी घ्यायला धाब्यावर जरा. अबे खानदानी चिकट आहे तो. पार्टी देते. अबे काय पुढेवर भागवते. 4 कोटीवर घ्या पुढे घ्या. या पोट्ट्याचे बाप किती लगायचे गधे. वावर इकून यायला ऑटो घेऊन दिले काय साठी? कवा काम धंद्याला लागतील म्हणून. अरे पण कायच काय, अर्धे अधिक उभार पोट्टे रात्रीच्या ढाब्यावर असतात. दारू प्यायले आणि मटण खायले. अरे वा. अरे वावर ऐकतील ना तर काय करतील? तर काय पोट्ट्याला तसंच हिडू देतील भंडोला सारखं. शिकून सवरून नोकऱ्या लागत नाहीत आणि वावरातले काम धंदे जमत नाहीत. आणि 2 एकरवाल्याला कोणी पोरगी देत नाही. ते बी खरंच आहे म्हणा. तुम्ही काही म्हणा राजा, या पोरीवाल्याचे लय भाव वाढले. त्या ईशनाथच्या पोरीचं काय झालं? तिली तर राजा नोकरी लागली. नोकरी लागली ना मग कसा येईन योग. अरे पोरीचा गु गोड लागून राहिला ना त्याले. गु गोड लागून राहिला ना. अरे ज्याच्या घरी यानं उंबाटे ओलांडले लोकांचे तेच आता याच्या पोरीसाठी चपला शिजवायला लागले. जाऊ द्या, आपल्याला काय करा लागते. चहाचं तो पाहून गेल म्हणा. याच्या चहा मस्त झाला. बाकीचे
माया चुकलं. त्या इशिनाच्या विषयी बसत पुरीच्या आयुष्यावर पुरीच्या आयुष्यावर Ha ha ha.